चला आज आपण राजगिऱ्याचा उपमा बनवूया। त्यासाठी राजगिरा आणखी साबुदाणा भाजून घ्यायचं। मग भाजल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं पीठ तयार करायचं। पीठ झाल्यानंतर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल टाकायचं। मग फोडणीसाठी जिरा टाकायचे, मग हिरवी मिरची टाकायची, चिरलेले बटाटे टाकायचे, आणखी हलवून घ्यायचं। मग शेंगदाणे ॲड करायचे त्यामध्ये, आणखी परत हलवत राहायचं। सोनेरी रंग येईपर्यंत असंच हलवत राहायचं, जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं। मग पाण्यामध्ये चवीपुरतं आपल्याला जे मीठ आहे, सेंधा नमक, ते टाकून घ्यायचं। मग पाण्याला उकळी आल्यानंतर जे बनवलेलं पीठ आहे राजगिऱ्याचं ते टाकून घ्यायचं। आणखी सतत हलवत राहायचं। थोडं थोडं पीठ असंच टाकून सतत हलवायचं। जितकं पीठ त्या पाण्यामध्ये मावेल तितकं टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं कंटिन्युअसली। मग वरतून झाकून ठेवायचं। झाकल्यानंतर जे पाणी आहे ते आटून जाईल आणि राजगिरा शिजेल आणि आपला उपमा तयार आहे उपवासासाठी।